तर जास्तीत जास्त घरामध्ये शिल्लक राहिलेल्या भाताचा जीरा राईस किंवा फोडणीचा भात केला जातो किंवा त्यालाच थोडंसं गरम करून किंवा तसंच खाल्ला जातो। या पद्धतीने मस्त कुरकुरीत अशी भजी करा, नक्कीच सगळ्यांना आवडेल। तर इथे मी साधारण 2 कप इतकं शिल्लक राहिलेला भात घेतलेला आहे। मिक्सरला याला थोडंसं पाणी टाकून फिरवून घ्यायचं आहे। भात जर चिकट असेल तर पाणी कमी टाकलं तरीही चालतो। तर यानंतर इथे तुम्ही बघू शकता हलकंसं रवाळ असे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, अगदीच बारीक केलेलं नाही। आता याची चव दुप्पट होण्यासाठी यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरे याचा वाटण तयार करून घेतलेला आहे, यामध्ये टाकून घेतलेला आहे। हिरवी मिरची साधारण 3 ते 4 होत्या आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 1 इंचाचं आलं, अर्धा चमचा जिरे याचा वाटण तयार केलेला आहे आणि सोबतच 2 मध्यम आकाराचे कांदे चौकोनी फोडी चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। तर या ठिकाणी मीठ जे आहे तुम्ही भातामध्ये टाकलेलं असेल तर कमी टाका, नाहीतर जास्त होऊ शकतो। आणि आता याला बाइंडिंग येईल इतपत आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे। आता बेसन पीठ छान असं व्यवस्थित याला कोटिंग होईल इतपत टाकून घ्यायचं आहे। तर 2 मोठे चमचे इथे मी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि 2 चिमूट इतकं इथे मी खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे। तर सोडा टाकल्यामुळे छान मस्त अशी भजी तयार होते। आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे, छान असं गोळा तयार झालेला आहे। तर ज्या पद्धतीने आपलं भजीचं पीठ होतं त्या पद्धतीने तेवढं पातळ नाही ठेवायचं, थोडंसं असं घट्ट ठेवायचं पकोड्याच्या पिठासारखं। तर या ठिकाणी मी हळद टाकायचं विसरलेलं होतं, त्यामुळे थोडंसं हळद सुद्धा यामध्ये टाकून घेत आहे। तर या ठिकाणी सगळं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता तर तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं। आता तेलामध्ये आपल्याला गोल गोल भजी करून टाकून घ्यायची आहे, ज्या पद्धतीने आपण कांदा भजी करतो त्याच पद्धतीने। तर या ठिकाणी गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा, कमी नको, कारण भात ऑलरेडी शिजलेला असतो, त्यामुळे जास्त जर कमी गॅसवर तुम्ही हे भजी तळताल तर तेलकट होऊ शकतात। त्यासाठी गॅस मोठा ठेवायचा, आलटपालट करून छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं। एकदा जर या पद्धतीने भजी करताल तर रोज तुम्ही भात उरवताल आणि रोजच ही भजी करून खाताल, या पद्धतीची ही भजी तयार होते। तर मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतल्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचंय। शिल्लक राहिलेली भजी सुद्धा याच पद्धतीने तयार करून घ्यायचंय। सोबत खाण्यासाठी मस्त फाडून मिरची यामध्ये तळून घ्यायचं, थोडंसं मीठ त्यामध्ये टाकायचं, मस्त चव लागते। मिरची त्यावर टाकलेलं मीठ आणि सोबत या पद्धतीची भजी, 1 कप चहा, आणखीन काय पाहिजे। तर या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। नंतरच्या मस्त मस्त रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया। तोपर्यंत नमस्कार, बाय।